महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखे पॅटर्नची चांगली चर्चा रंगली आहे। याचं कारण ठरलंय प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला प्रवेश आणि त्यानंतर त्यांना बिनविरोध मिळालेली विधान परिषदेची आमदारकी। राहुरीमध्ये एक सोहळा पार पडला आणि त्या सोहळ्यामध्ये विखे पॅटर्नचा उल्लेख प्राजक्त तनपुरे यांनी केला। त्यांचं काय म्हणणं होतं तर मी प्रवेश केल्याच्या काही दिवसांमध्येच मला थेट आमदारकी मिळाली आणि हे घडलं सगळं फक्त विखे पॅटर्न यांच्यामुळे। त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे नगरमध्ये नवीन जन्माला आलेला विखे पॅटर्न नेमकं काय आहे। तनपुरे सांगतात त्या पद्धतीने विखे पॅटर्न नेमकं कशा पद्धतीने काम करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तनपुरे आणि विखे यांची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली युती ही खासदार निलेश लंके यांच्यासाठी अडचणीची ठरते का किंवा निलेश लंके यांना एकटं पाडलं जातंय का। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विखे पाटलांनी जन्माला घातलेला तनपुरे सांगतात त्या पद्धतीचा तो विखे पॅटर्न नेमका काय आहे, कशी फिल्डिंग लावली जाते तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तर प्राजक्त तनपुरे काय म्हणाले होते ते मला तुम्हाला ऐकवायचं आहे आणि त्यानंतर निलेश लंके कशा पद्धतीने एकटे पडले आहेत, त्यांच्या मदतीला कुठले नेते होते आता जे त्यांच्या सोबत नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निहाय विखे कशी फिल्डिंग लावतात ते सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे। खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो। अशी चर्चा सुरू झालेली आहे की खासदार निलेश लंके हे नगरच्या राजकारणामध्ये एकटे पडलेले आहेत। ही चर्चा का सुरू झाली आहे कारण निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलेलं होतं। ते विधान लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढण्याबाबतचं एक सूचक विधान होतं। अर्थात त्यांनी ते विधान केलं, त्यानंतर सुजय विखेंनी त्यांना उत्तर दिलं, परंतु हे सगळं घडलेलं असताना निलेश लंकेंनी त्यांच्या विधानावर सारवासारव केली आणि लोकसभेला मी तुमच्या समोर उभा आहे अशा प्रकारचं विधान केलं। त्यामुळं लंके ज्या पद्धतीने वेगवेगळे विधानं करतात त्यातून सुद्धा एक प्रकारे चर्चा सुरू झाली की आता ते पुढच्या निवडणुकीच्या आधी एकटे पडलेत का। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निलेश लंके लोकसभा लढणार की विधानसभा हा जो प्रश्न आहे आणि या निमित्ताने जो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निलेश लंके यांची गोची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने विखे पॅटर्नचा उल्लेख प्राजक्त तनपुरे करतायत करू पाहतायत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातल्या तालुका निहाय ज्या ठिकाणी निलेश लंके यांच्या सोबत जे नेते होते त्यांनी त्यांना साथ दिलेली होती त्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न विखे पाटील यांच्याकडून होते आहे। अर्थात महायुतीची सत्ता आहे, त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे विकास कामांच्या माध्यमातून असतील, कार्यकर्त्यांना थेट मदत करण्याच्या माध्यमातून असतील, निलेश लंके यांच्या सोबतच्या अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत। आता हे केवळ कार्यकर्त्यांपुरतं आहे का तर अजिबात नाहीये। त्यांनी काय केलंय, प्राजक्त तनपुरे यांना घेतलेलं आहे। प्राजक्त तनपुरे हे राहुरीचे माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत आणि याच्याबद्दलची चर्चा माध्यमामध्ये अनेकदा झालेली आहे। प्रतापराव ढाकणे जे पाथर्डीतून निवडणूक लढलेले होते ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काठावर आहेत, म्हणजे आगामी काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, ते भाजपच्या वाटेवर आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, तालुका निहाय पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या भागातून भाजपला मागच्या वेळेस लीड मिळालेलं नव्हतं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला लीड होतं त्या सगळ्या लोकांना सोबत घेण्याचे प्रयत्न एक प्रकारे विखेंनी केलेले आहे आणि त्यालाच प्राजक्त तनपुरे विखे पॅटर्न म्हणू पाहतायत। काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी विधान केलेलं होतं की आम्ही नेत्यांना पक्षात घेत नाही आहोत, आम्हाला संपूर्ण पॅकेज हवंय
आणि त्याच पॅकेजला पुढे नेऊन तनपुरे विखे पाटण नाव देतात का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लोकसभा निवडणुकीच्या आधी निलेश लंके बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विवेक कोल्हे यांनी गणेश नगर कारखाना जो ताब्यात घेतलेला होता किंवा विखेंच्या पॅनलचा जो पराभव केलेला होता, त्या सगळ्या गोष्टींमध्ये बाळासाहेब थोरातांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. निलेश लंके लोकसभा जिंकलेले असले तरी सुद्धा थोरातांनी त्यांना कशी मदत केली हे सुद्धा वेगळं सांगायला नको. पण आता ज्यावेळेला आपण बोलतो आहे त्यावेळेला बाळासाहेब थोरात हे विधिमंडळामध्ये नाही आहेत. त्यांचा संगमनेरमधून पराभव झाला आणि त्यांच्या पराभवामुळे जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचं केडर होतं ते कुठेतरी कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतंय. याचं कारण असं आहे की लंकेंना ज्या ज्या वेळेला निवडणूक झाली, विधानसभेची असेल लोकसभेची असेल, त्यावेळेला काँग्रेसच्या केडरने मदत केल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होती. आणि आता ज्या वेळेला प्राजक्त तनपुरेंनी पक्ष सोडलेला आहे, प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदान हे निलेश लंके यांना लोकसभेला झालेलं होतं. त्यामुळं आता संपूर्ण जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये केवळ कर्जत जामखेड म्हणजे जो रोहित पवारांचा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ जर वगळला तर संपूर्ण लोकसभामध्ये म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निलेश लंके यांच्या पक्षाचा आमदार नाहीये. आता त्यांचा जो मतदारसंघ आहे पारनेर, जिथे ते पहिल्यांदा आमदार झाले, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता. आणि आता जवळपास नगरमध्ये 19 आमदार आहेत आणि 19 आमदारांपैकी रोहित पवार जर सोडले तर सगळे जवळपास महायुतीचे किंवा एक प्रकारे भाजप किंवा राष्ट्रवादीचे आमदार आपल्याला तिथे पाहायला मिळतात. त्यामुळं आता मी तुम्हाला ही सगळी समीकरणं सांगितली, विधानसभा निहाय कशी फिल्डिंग लावली जाते, कुठला नेता कुणाच्या बाजूला आहे, मतदारसंघ विखे पाटील कसा सेव्ह करण्याचा प्रयत्न करतायत, त्यावर सुद्धा थोडीशी नजर टाकायची. त्याच्यामध्ये पाथर्डी विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या मोनिका राजळे या आमदार आहेत. पण त्यांच्या विरोधात मागच्या निवडणुकीला ज्यांनी निवडणूक लढलेली होती ते प्रतापराव ढाकणे हे भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारे वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे, सूत्रांकडून तशी माहिती. पण मागच्या काही काळामध्ये त्यांचे सहकारी संस्था असतील, कारखाने असतील, या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे आर्थिक मदत हवी आहे. आणि म्हणजे विकास कामांचा मुद्दा अर्थातच भाजपमध्ये जाणारे नेते अनेकदा सांगत असतात. त्यामुळे सुद्धा विकास कामांच्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये गेले, तशाच पद्धतीने प्रतापराव ढाकणे हे सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, तशी माहिती मिळते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या मतदारसंघावरती विखे पाटलांनी सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलेलं होतं, तो मतदारसंघ आता विखेंनी जवळपास आपल्या वर्चस्वाखाली, राजकीय वर्चस्वाखाली आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रावरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे ते पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले. पण त्यांच्या विरोधामध्ये, शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधामध्ये 1.25 लाख मतं घेणाऱ्या प्राजक्त तनपुरेने सुद्धा विखेंनी एक प्रकारे 8 दिवसांमध्ये आपल्या पक्षात आणलं, त्यांना उमेदवारी दिली आणि विधान परिषदेवरती बिनविरोध आमदार सुद्धा केलं. पारनेरचा जो मतदारसंघ आहे तिथे काशीनाथ दाते जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते अर्थातच महायुतीचे सुद्धा आहेत. अहिल्यानगर शहर संग्राम जगताप येथे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अभिषेक कळमकर यांनी निवडणूक लढलेली होती, जवळपास 80,000 मतं त्यांनी घेतलेली होती. हे नेते निलेश लंके यांच्या पाठीशी आहे. आणि ज्या ज्या लोकांचा मी उल्लेख करतो आहे ते 2 दगडांवरती आहे, ठामपणे त्यांच्या पाठीशी नाहीत. आता श्रीगोंद्यामध्ये विक्रम पाचपुते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तिथे राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, माजी आमदार आहेत, ते आता दादांच्या राष्ट्रवादी गेलेले आहेत, ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत नाही आहेत. आणि कर्जत जामखेड ज्याचा मी उल्लेख केला ते सुद्धा शरद पवार गटाचा मतदारसंघ आहे, तो एकमेव. त्यामुळं जो विखे पॅटर्न सातत्याने चर्चेला जातोय आणि ज्या चर्चेला प्राजक्त तनपुरे यांनी तोंड फोडलेलं आहे, हा विखे पॅटर्न लोकसभा निवडणुकीपूर्वी कसा काम करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेते जरी 2 असले, निलेश लंके आणि रोहित पवार, तरी सुद्धा शरद पवार नगरच्या राजकारणामध्ये काही वेगळा ट्विस्ट आणणार का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नगरच्या राजकारणाबद्दल, प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या विधानाबद्दल, विखे पाटलांच्या विखे पॅटर्नबद्दल आणि निलेश लंके एक प्रकारे ज्या पद्धतीने राजकीय साईडलाईन दिसत आहेत किंवा एक प्रकारे त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न विखे पॅटर्नच्या माध्यमातून जो होतो आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.